होस्ट तुम्ही आहे, तुम्हाला रेकॉर्ड करता येईल. लावलं रेकॉर्डिंग. ठीक आहे. तर बघ आता याच्यामध्ये कसे 3 एक्सेल वर्कआउट झालेत आणि हे फक्त याचे आउटपुट कसं निघालंय ते कळलंय, पण ते मी अजून प्रॅक्टिस नाही करून बघितली. जे लास्ट प्रोडक्टिव्हिटीचं जे ऑप्शन आहे ना, बाकी सॅम्पलिंग, त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन, व्हेरिएबल आणि ते आपण का घेतलेलं आहे ते मी तुला सांगतो आणि त्याप्रमाणे तिथे एक्सप्लेन करशील, याच्यामध्ये एक्सप्लेन करशील तुझ्या जे फायनल. हा तर हे प्रिस्टाईन टू लाईफ आहे तुझं. ओके, तर याच्यामध्ये इथे जायचं. आता मी ऑलरेडी ते ऑप्शन ऍक्टिव्हेट केलंय. एक्सेल ऑप्शन वर जायचं. एक्सेल ऑप्शन मध्ये ऍड इन्स वर क्लिक करायचं. ओके, तर इथे ऍक्च्युली तुम्ही जे एक्सेल ऑप्शन म्हणताय ना, ते फाईल मध्ये जाऊन आहे ना? नाही, फाईल मध्ये नाही येते. बिकॉज सर ते जे तुम्ही जिथून क्लिक केलं ना, ते ऍक्च्युली इथल्या एक्सेल मध्ये नाही. बरं ठीक आहे, मी तुझी स्क्रीन तू शेअर करशील, मग सांगतो मी तुला त्याच्यात. ओके, ठीक आहे. हा, तर आता पहिले जे आहेत ना, पहिले रिग्रेशन सांगतो मी तुला आणि नंतर हे जे आता ऍक्च्युली हा कर्व जो आहे ना, यांनी केलेला आहे, ते मी आणला नव्हता त्या मयुरी सरांनी. ते त्यांना विचारावं लागेल की तो कर्व कसा आणला. आता याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, ह्या खूप सिम्पल आहेत आणि हे का केलेलं आहे ते सांगतो तुला. की पहिले आपण हे जे वर्क सॅम्पलिंग केलेलं आहे, याच्यात समजा हे एक्स आहे, 15 नंबर सॅम्पलिंग हे एक्स आहे आणि हे y1 y2 y3 y4 हे या टाइपचे इक्वेशन. ओके, किंवा उलट पण घेऊ शकते, याला y1 याला x याला y घ्यायचं, याला x घ्यायचं. आपल्या म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ते ग्राफवर x आहेत का? हा, एक्स किंवा वाय दोघांपैकी एक हे करायचं, अज्युम करायचं. आता इथेच मी करून दाखवतो तुला. हे वाय सपोज. ओके, हे x1, ओके, x2, x3, x4 आणि x5. ओके, मग आता इथे डेटा अनालिसिस ऑप्शन जनरेट करायचं. तुम्ही सांगून देईल कसं जनरेट करायचं असतं. तर याच्यामध्ये रिग्रेशन आहे, कोरिलेशन आहे, सॅम्पलिंग आहे. ते फक्त त्याच्यातलं जे लास्ट लेबर प्रोडक्टिव्हिटी काढलेले आहेत ना त्या सॅम्पलिंग वरनं, ते लक्षात येते की बाबा ते ऍव्हरेज वरनं काढलं की एनपी, पीडब्ल्यू, त्या जे सॅम्पलिंग आहेत त्या सॅम्पलिंगचं ऍव्हरेज काढून ती प्रोडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. ऍव्हरेज म्हणजे 10 आउट ऑफ पीडब्ल्यू किती आहे, एनपी किती आहे, त्याच्यावर ऍव्हरेज काढलाय. ते काही नाही. जो टेबल आपण लास्टला प्रिपेअर केला तो ना? हा, तो वाला. हा, मेनली हे जे रिग्रेशन आणि कोरिलेशन हे का केलेलं असतं की जे काही आपण व्हेरिएबल्स घेतलेले आहेत तर त्याची अॅक्युरेसी डिटरमाइन करायला, की तो जो स्टँडर्ड डेव्हिएशन कोर्स हे आहे, म्हणजे सगळे जितकेही आपले सॅम्पल्स आहेत तर 15 सॅम्पल्सचे एकदम डिफर नाही होऊ शकत ना रिडिंग, त्यांचे सेम रेंज मध्ये रिडिंग्स आले पाहिजे. ते चेक करण्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन, कोरिलेशन, मीडियन वगैरे घेतो आपण, व्हेरिएबल वगैरे. तर तो एक व्हिडिओ आहे, तो मी तुला पाठवून देतो, तो पूर्ण बाय करून घे. तिथे स्टँडर्ड डेव्हिएशनचे ग्राफ का घेतलेले. ठीक आहे, तर मग आता y, x1, x2, x3, x4, x5 हे घ्यायचं. म्हणजे सर आपण म्हणजे आपण फक्त कोरिलेशन, रिग्रेशन नाही केलेलं, तर स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरिएशन हे सगळं केलंय. हा, इथे दिलेले आहेत नाही, इथे फॉर्म्युला पण दिलेत नाही. एसडीएचा फॉर्म्युला आहे, मॅक्स मीन घेतलाय, त्याच्यानंतर हा व्हेरियन्स घेतलाय, मीडियन घेतलाय आणि कोरिलेशन घेतलंय. त्याच्या खाली एका एंटिटीचं दुसऱ्या एंटिटीशी कोरिलेशन घेतलेलं आहे. आणि याच्या मागचं जे मिनिंग आहे की जितके म्हणजे आता कसं असतं की याच्यात हे अनालिसिस असतं एक प्रकारे, की आपण जे घेतोय की समजा जर स्किल ट्रेनिंग नाही दिली तर मग मुलांना एम्प्लॉयमेंट नाही मिळणार. मग जिथे जिथे इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे ऍडिशनल ट्रेनिंग आहेत तिथे एम्प्लॉयबिलिटी जास्त आहे आणि जिथे नाहीये तिथे कमी आहे. मग ते हा जो सर्वे आहे तो आपण एरिया वाईज नेऊ शकतो जर आपलं रिग्रेशन आणि याच्या कोरिलेशन मध्ये ते व्हेरिफिकेशन झालं तर. ओके, मग ते व्हेरिफिकेशनचे ग्राफ्स आहेत. मग त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी असं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट मध्ये मयुरेश सरांनी ऍक्च्युअली त्याच्यात खूप ऍडव्हान्स केलंय त्यांच्या साईडने. लेबर प्रोडक्टिव्हिटी शीट एक आहे की ती ऍक्च्युअल ती एक्सेल शीट एक शेअर करून लिहू आम्ही तुझ्यासोबत, किंवा ती त्या एक्सेल मध्ये दिलेत. मग लेबर कॅल्क्युलेशन की कोणत्या ऍक्टिव्हिटीला किती लेबर्स लागतात आणि त्या ठिकाणी ऍक्च्युअली किती लेबर्स आहेत
म्हणजे त्या प्रेझेंट मुवमेंट मध्ये किती आहे, तर तो एक वन ऑफ द फॅक्टर आहे प्रॅक्टिकल अप्रोचचा. तो एक वेगळा तू सांगशील प्रेझेंटेशनच्या वेळेस. ओके, तर ती शीट मयुरेश सरांना दिली आहे मी, तर ते एक्सप्लेन करून देतो तुला, किंवा मी स्टडी करून मी सांगून देतो तुला. ठीक आहे, तर आज मी तुला हे रिग्रेशन सांगतो, X1 X2 X3. रिग्रेशन वर क्लिक करायचं, ओके वर करायचं. तर ही वाय रेंज घ्यायची, इनपुट वाय रेंज, ही वाय रेंज सिलेक्ट केली आपण. ओके, मग नंतर वायरिंग म्हणजे कुठल्या तरी ऑब्झर्वेशन घ्यायचं 15 किंवा 14 असं कुठलं. हे 15 आपले वाय रेंज झाले. ओके, मग आता X1 X2 X3 X4 X5 हे झाले माझे X रेंज. ओके ओके, इथे लेबल्स कन्सिडर करावे लागतील, कारण हे कोणत्या लेबलच्या अंडर आहे, नाहीतर ते कन्फ्युज होऊन जाईल करताना. ओके ओके, ठीक आहे. मग याच्यात कसं की आउटपुट रेंज साठी आपण एखादा टॅब घेऊ शकतो, किंवा मग न्यू वर्कबुक वर पण आपण करू शकतो. ठीक आहे. अच्छा, म्हणजे हे आउटपुट टॅब वगैरे म्हणजे वेगळ्या पेज वर का? हे वेगळ्या टॅब वर आले. ठीक आहे. अच्छा, हे आता तुझं याचं आउटपुट आलंय. X1 X2 X3 याचे कोएफिशियंट्स आले. याच्यामध्ये मेनली काय चेक करायचं असतं, ही जी व्हॅल्यू असते ना R² ही 0.2 च्या वरती पाहिजे. असं का सर? ते याच्यात दिलेलं आहे, ते म्हणजे त्या युट्यूबच्या व्हिडिओज आणि ते काही त्यांचे हे राहतात, मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशन्स आहेत काहीतरी, की ही अॅक्युरसी डिटर्मिनेट करतं रिग्रेशन मध्ये. तर R² ची जी व्हॅल्यू ती 0.2 च्या वरती पाहिजे. काही काही ठिकाणी जे आहे ती मला ही भेटली, म्हणजे 0.7 0.8 मिळाली. म्हणजे याच्या आधी मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो ना, म्हणजे आपला डेटा बऱ्यापैकी अॅक्युरेट आहे. ओके, तर हे पुन्हा एकदा सांगतो कसं करायचं. आता एखाद्या दुसऱ्या याच्यात करून दाखवतो. आता हे प्लास्टरिंगचं चालू. आता हे ब्रिक्स. तर ब्रिक्सचं नको, आपण जे घेतोय ना स्लॅब, बीम आणि हे कॉलम त्याचंच घ्या. ठीक आहे, हे बीम याचं घेतो. सेट करायचं. हे जे आहे हे कॉन्स्टंट ठेवायचं y. ओके, आणि हे व्हेरिएबल्स आहेत त्याचे X1 Y1. हो, नाही याच्यामध्ये हे हाईड करावं लागेल. हे जे आहेत ना हे हाईड करावं. हे सॅम्पल नंबर झाला. ओके, आणि सर हे सगळे जे रीडिंग्स आपण टाकलेत ते 3840 वगैरे हे सगळे सेकंड्स मध्ये आहे ना? हो, इन डेज लिहिलंय तिथं. ते चुकून झालं असेल. ते काही नाही, वर्ड रिप्लेस केलं की होऊन जाईल एवढं काही. ओके, हे ऑब्विसली सेकंड्स मध्येच आहे. मग इथे डेटावर जायचं, डेटामध्ये डेटा अनालिसिस. ओके, डेटा अनालिसिस मध्ये रिग्रेशन. ओके, पहिले इनपुट वाय रेंज घ्यायची, लास्ट वाला घ्यायचं ना, एक्स रेंज घ्यायची. काय चालू आहे? एक्स रेंज जर टाइप केली का क्लिक केलं? फक्त क्लिक केलं, सिलेक्ट केलं त्याला. ओके, मग इथे लेबल्स वर क्लिक केलं. हो, नंतर रेसिड्युअल्स वगैरे जर सिलेक्ट करायचं असेल, नॉर्मल प्रोबॅबिलिटी प्लॉट, रेसिड्युअल प्लॉट, हे माहिती मला. क्लिक करायचं, बघायचं काय ऑप्शन येते. ओके, मग एक नवीन वर्कबुक मध्ये त्याचं ऑप्शन आहे. हा फक्त प्लॉट मिळाला आपल्याला. ओके, आता हे सर कुठे दिसेल? स्लाइड करायचं का फक्त? नाही, हे नवीन वर्कबुक ओपन होतं. हे दिसतंय ना, बुक 2, म्हणजे नवीन याच्यात ओपन होतं. हॅलो, ओके, म्हणजे मला ते कळालं नाही कुठे ओपन होईल. नवीन वर्कबुक ओपन होतं, म्हणजे एक नवीन एक्सेल फाईल तयार होते आउटपुटची.
ओके. आता याच्यामध्ये हे बघ, आता याच्यात तुला क्लिअरली दिसतं की आपण नंबर ऑफ रिडिंग जास्त घेतले. ओके, मग हे बघ याचा आर स्क्वेअर जास्त आला है ना. ओके. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन बघ किती आहे, 63 आहे. एरर पण कमी आला त्याचा है ना. म्हणजे हे ऑब्विस आहे, जेवढ्या रिडिंग्स जास्त घेसाल आपण तेवढं ते एक्युरेसी जास्त येते. ओके. त्याच्यानंतर जे हे आहेत हे जो स्टँडर्ड डेव्हिएशनचं जे राहतं, तर हा ग्राफ याचाच आला पाहिजे किंवा या टाइपने आला पाहिजे. ऍक्च्युली सर आता जे आपण केलं ना एक्स वाय रिग्रेशन, त्याच्याने आपल्याला ती व्हॅल्यू ती जी रिग्रेशन व्हॅल्यू तुम्ही रेसिड्युअल ती भेटली. म्हणजे आपल्याला अजून हा ग्राफ नाही भेटला आणि हा टेबल जो स्टँडर्ड डेव्हिएशनचा वगैरे तो नाही भेटला ना अजून. नाही तो नाही भेटला. ओके. ते डिफरंट आहे. ते हे रिग्रेशन आहे, ते कोरिलेशन आहे. हा राईट. ठीक आहे. ओके. याच्यात हे क्लिअरली दिसतंय ना की आता तर त्यांना करून दाखवायचं की एक 15 सॅम्पलिंगचं घेतलं तर एवढा हे आला, 63 सॅम्पल केले तर मग अॅक्युरसी वाढली, आर स्क्वेअरची व्हॅल्यू वाढली, रिग्रेशन वाढली. मग ते त्यांना सांगायचं की त्याप्रमाणे म्हणजे हे राहतात की आउटपुट राहतात की जेवढे सॅम्पल्स आपण जास्त घेऊ तेवढं आपले जे आउटपुट आहे त्याची अॅक्युरसी वाढते. ओके, वाढते. आता जे पुढचं आहे, आता इथे सारे फॉर्म्युले लावलेले इज इक्वल टू, आता हे बघ हे दिसतंय दूध आहे तिचं बनवून ठेवलेलं. हे बघ ही जी कमांड दिसते ना फॉर्म्युला वॉर मधली, तर ते फॉर्म्युलेज कुठून म्हणजे हे एक्सेल मध्ये बाय डिफॉल्ट दिलेले फॉर्म्युले, म्हणजे समेशन, सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. तर हे बघ इथे तर हे ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत, हे फक्त कॉपी करायचे. वाटल्यास ते लिहून ठेवशील की त्याचा फॉर्म्युला STDEV हा स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. ओके. तिथे टाइप करायचं का सर? फक्त ST टाकलं तर बघ इथे STDEV आलं, दिसतंय. हो. हे सिलेक्ट करायचं. DEV हे टाकलं. ओके. ब्रॅकेट मध्ये हे बघ इथे कशी रेंज घेतलेली आहे. STDEV घेतला, हा बी, हा ही रेंज घेतली सगळी, म्हणजे हा ए आहे आपला इरेक्शन ऑफ बॉटम. ओके. या सगळ्यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन घेतलं. आता याच्यामध्ये पण सर ते ब्रॅकेट म्हणजे तुम्ही STDEV लिहून मग ते रेंज स्क्रोल केलं का? स्क्रोल केलं ना. ओके. मग ते तिथे त्याचं व्हॅल्यू आली का? 86. आता हे 60 हे बघ मला सांग की 63 रिडिंगची म्हणजे सेम X1च आपण रिडिंग घेतोय बरोबर. हॅलो है ना. मग त्याचं या सगळ्या रिडिंगचं हे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे इरेक्शन ऑफ बॉटम, नंबर ऑफ शटरिंग इन डेज. ठीक आहे. याचं ते स्टँडर्ड डेव्हिएशन आलं. मग हे जे आहे त्याचा मॅक्स आला, त्याचा मीन आला. ओके. मग नंतर हे व्हेरिएबल आलं. म्हणजे हे डिरेक्टली येतील का सर मॅक्सिमम? हो. हे बघ ना तुला एक करून दाखवतो. STDEV ब्रॅकेट. आता हे तर नंबर्स आहे समजा, सॅम्पल्स आहेत. तरी म्हणजे हे फॉर एक्झाम्पल करून दाखवतो तुला है ना. ही व्हॅल्यू आली, म्हणजे या रेंजची ही व्हॅल्यू आली. ओके. आणि जसं जसं मी ते लिहिणार की दिसते तो फॉर्म्युला तिकडे 96 दिसते तुला है ना. ओके. मग तसंच हे मॅक्स घेतला, मग तसंच मीनचा पण फॉर्म्युला टाकला, व्हेरिएबल घेतले
ओके, मीडियन घेतला सेम याचा, कोरिलेशन घेतला. ओके ओके. म्हणजे सर तुम्ही एक SDA ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर BCDE ची ऑटोमॅटिक आली, म्हणजे ते येस गेलं. अँड म्हणजे तसंच तुम्ही मॅक्झिमम ची व्हॅल्यू मॅक्झिमम A ची केली आणि मग तोच फॉर्म्युला अप्लाय होऊन CDEF चा आला. तर याच्यात इन शॉर्ट काय केलेलं आहे की ह्या जितक्याही रिडिंग्स आहेत, म्हणजे आपण कसा एव्हरेज घेतो त्याप्रमाणे ते जे व्हॅल्यूज आहे ते अॅक्युरसीकडे नेले आणि हे कोरिलेशन वगैरे याने त्याची अॅक्युरसी चेक केलेली आहे रिडिंग्सची. म्हणजे आपण जे रिडिंग्स घेतलेले आहे ते आपण व्हॅलिडेट करतो इन शॉर्ट, रिग्रेशन आणि कोरिलेशन. मग हे ABCDEFG म्हणजे नथिंग बट इरेक्शन, ऑइलिंग, अलाइनमेंट वगैरे हे ते ABCDEFG आहे. राईट. आणि हे नंबर ऑफ सॅम्पल्स आहेत आणि ऑब्विसली मग हे आपल्या याच्यावरून प्रूव्ह झालं की जेवढे नंबर ऑफ सॅम्पल्स आपण घेणार आहे तेवढी अॅक्युरसी वाढत जाणार आहे आणि मग तो जो डेटा असेल तो व्हॅलिडेट होईल आणि मग ते कसं असेल की थ्रूआउट पुणे रिजनला सेम डेटा आपण वापरू शकतो. म्हणजे आपण 3 केस स्टडीज घेतलेल्या आहेत ना, तर त्या युट्यूब चॅनल मध्ये त्यांनी तसंच दिला होता की बाबा स्कूलमध्ये एक हे दिला होता सर की बाबा सपोज जसं मी सांगितलं तेव्हा स्किल्स ट्रेनिंग जर इम्प्लिमेंट केलं तर एम्प्लॉयबिलिटी वाढणार आहे आणि जिथे जिथे मुलं स्कूलला जात नाही तिथे ऑलरेडी म्हणजे त्याप्रमाणे ते मॅथमॅटिकल रिझल्ट दाखवतात. ओके, कोरिलेशन, मीडियन याचा रोल आहे आपल्या प्रोजेक्ट मध्ये. ओके, हे झालं स्टँड. याची प्रॅक्टिस करशील तू वाटल्यास, काही नाही फक्त ते टाईप करायचं इथे. बरोबर. म्हणजे ते फक्त कसं फॉर्म्युलाज मी बघून घेते एकदा कसे आहेत आणि हे कोरेल टाकायचं. ट्राय कर, हे सिलेक्ट करायचं. फक्त ओके, त्या टेबल म्हणजे तो पूर्ण कॉलम स्क्रोल करायचा किंवा फक्त लास्ट व्हॅल्यू घेतली तरी चालतं का सर? नाही, लास्ट व्हॅल्यू नाही घ्यायची, ते स्क्रॉल करायचं ना पुन्हा. हे बघ, हे B5 to B67 म्हणजे काय, दिस इज B5 आणि हे 63 ऍड केलं 67 असं. ओके, ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे हे आहे जसं मी सांगितलं की ते वैरे सरांनी काही ऍडऑन्स करून दिले त्याच्यामध्ये. हे तर झालं, हे काय झालं की हे रिग्रेशन झालं, कोरिलेशन, स्टँडर्ड मीन, डेव्हिएशन वगैरे झालं. ही एक प्रोडक्टिव्हिटी शीट दिलेली आहे, तर याच्यामध्ये एक सेपरेट शीट मी मयूर सरांना पाठवली होती. हे होतं की लेबर प्रोडक्टिव्हिटीचं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन शीट होती, इंडिव्हिज्युअल त्याला इन्स्ट्रक्शन करून. ओके, नंतर एक मॅन पॉवर कॅल्क्युलेशन शीट आहे की पर स्क्वेअर फीट, समजा 500 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 6,500 स्क्वेअर फीटचा स्लॅब आहे, तर एक्झॅक्टली आपल्याला लेबर्स किती लागतील, मेजर्स किती लागतील, मिस्त्री किती लागणार आहे, ते एक कॅल्क्युलेशन आहे. ते एक कॅल्क्युलेशन करून दाखवायचं त्यांना. नंतर त्याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन करायचं किंवा एव्हरेज एक माणूस किती काम करतो हे म्हणजे साईट वरचे सांगायचे आणि नंतर आपलं काम सांगायचं. ओके ओके, म्हणजे हे ऍक्च्युली याच्यातलं आहे ना सर, काय बोलतो आपण आपलं काय म्हणतो आपण ते बुक त्यातलं आहे ना, बुक मधले आहेत किंवा IS कोड मध्ये पण दिलेले आहेत सर. ओके ओके, आता त्याच्यानंतर जे लास्टचं जे आहे तर ते ग्राफ, ते ग्राफ काय नाही, ते त्याच्यावरनं काढलेले आहे, ते व्हॅल्यू सिलेक्ट करून ग्राफ तयार होतो तो तसा. याचा काहीतरी त्यांनी तयार केलेला आहे मोरे सरांनी, त्यांना विचारावं लागेल तो ग्राफ कसा तयार. मग ते ग्राफचं मी सरांना विचारते, मयूर सर. तर ते ग्राफ कसा जनरेट केला ते बघ, SDA BCD त्या व्हॅल्यूचं सॉर्ट झाला तो. ओके, आता त्याच्यानंतर नंतर जे आहे त्या रिडिंग्स नंतर आपण सॅम्पलिंग केली त्याच्यामध्ये. ओके,
ही सॅम्पलिंग केली तर ही म्हणजे ही वेगळी घेतली मुद्दामून याच्यासाठी. तर याच्यामध्ये डे वाईज घेतलं आपण किती 5 डेजचं घेतलं होतं का? 5 डेज. हा तर याच्यात सर ते 3 डेजच केलं नंतर. 3 डेज केलं का? मग याच्यात कसं आहे की याचे एव्हरेज घेतलेत सॅम्पलिंग मध्ये. इथे डेटामध्ये बहुतेक ते सॅम्पलिंग मधनं काढलं असेल. डेटा अनालिसिस मध्ये सॅम्पलिंगचा ऑप्शन आहे. ओके ठीक आहे. सॅम्पलिंग म्हणजे आपण इथे एक्झॅक्टली काय दाखवलंय? याच्यामध्ये काय आहे की याला एक बायनरी नंबर्स कसे असतात इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, त्याप्रमाणे आपल्याला आपण याला रेटिंग दिलेलं आहे. पीडब्ल्यू, एनपी. ओके हॅलो. पीडब्ल्यू म्हणजे वर्क, म्हणजे प्रोडक्टिव्ह, म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह, आयडब्ल्यू असे 2-3 हे दिलेले आहेत. मग याचा एव्हरेज काढून ते सॅम्पलिंग केलेले आहेत. ऍक्च्युली हे कसं आहे की हे सॅम्पलिंग घेऊन ते हा काढलेला आहे शेवटचा जे आपलं आउटपुट आहे, प्रोडक्टिव्हिटी किती आहे तर ते काढलेलं नॉन प्रोडक्टिव्ह टाइम वगैरे. तर ते ऍक्च्युली फॉर्म्युला लावून काढलेलं आहे. ते मला सापडत नाही होते. थोडं मी रीड करतो आणि ते एक सांगतो. म्हणजे ते माझ्याकडे राहिलं की ती प्रोडक्टिव्हिटी कशी काढली. तर आता हे ग्राफ कसे काढले हे मी सांगून देतो. या रिडिंग्स वरनं नंतर शेवटी फायनल. म्हणजे ते ऍक्टिव्हिटी 1 च काय टायमिंगला प्रोडक्टिव्ह आहे आणि काय टायमिंगला नाही आहे असं. तर हे तर एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी तर हे राहतं. तर हे आपले नंबर ऑफ डेज. सर हे 1-2 ऍक्टिव्हिटी 1-2-3 जे आहे ना ते त्याचं मिनिंग हेच आहे. फर्स्ट इज स्लॅबचं, सेकंड बीम आणि थर्ड कॉलम. ते प्रोडक्टिव्हिटी शीट पण मीच बनवली होती जेव्हा त्या MITचा तो जुबेर होता ना त्याचा प्रोजेक्ट करताना. त्याच्यावरनच मी ते फॉर्म्युले लावून काढले होते हे सगळं. तो फक्त फॉर्म्युला मला चेक करावा लागेल. काही नाही, हे एक्सेल शीट मध्ये फॉर्म्युला टाकून येऊन जाते. काही एवढं हे नाहीये. आणि म्हणजे ग्राफ हा टेबल का? तो काहीतरी याचा फॉर्म्युला आहे. एक्सेल शीट मध्ये फॉर्म्युला टाकला होता मी. रेफरन्स पेपर घेतला होता लेबर प्रोडक्टिव्हिटीचा. ओके. त्या फॉर्म्युला एक मिनिट. आता जो स्क्रीनवर जो टेबल आहे ना प्रोडक्टिव्हिटी टेबल, तो त्याच्यासाठी आपल्याला इनपुट तो जो वरचा टेबल आहे नॉन प्रोडक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह वर्कचा, त्याची गरज लागली का त्याची गरज हा टेबल करायला? ओके. आणि सर तो म्हणजे आता तिन्ही ऍक्टिव्हिटीचे 3 टेबल्स राहतील आपले, प्रोडक्टिव्हिटी आणि नॉन प्रोडक्टिव्हिटीचे. तर ते मग तिन्ही असं सिलेक्ट म्हणजे ते कसं करायचं? तेच सांगतोय ना. हे दिसतंय ना तुला, सॅम्पलिंग दिसते. ओके. ही सॅम्पलिंग घेतली आपण, ते 63 वगैरे जशी घेतलेली सॅम्पलिंग. आणि त्या सॅम्पलिंग मध्ये आपण अॅक्युरसी चेक केली, स्टँडर्ड डेव्हिएशन्स वगैरे त्याची. ओके. आणि ते अॅक्युरसी चेक केल्यानंतर मग आपण त्याची प्रोडक्टिव्हिटी काढली. मग त्याच्यामध्ये पीडब्ल्यू, प्रोडक्टिव्ह, नॉन प्रोडक्टिव्ह अशी आपण त्याची कॅटेगरी केली. त्याचं म्हणजे अनालिसिस केलं आणि ते फॉर्म्युला मध्ये टाकून, म्हणजे फक्त तो मला फॉर्म्युला बघायचा कोणता, एक छोटा फॉर्म्युला आहे मला आठवतो, नंबर ऑफ सॅम्पलिंग असं काहीतरी फॉर्म्युला आहे तो. ओके. त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून मग ही व्हॅल्यू आली आपल्याला. असं आहे. ते फॉर्म्युल्यामध्ये टाकून प्रोडक्टिव्ह वर्कची व्हॅल्यू येईल. त्याच्यामध्ये इनपुट्स काय काय होते मला आठवतंय की वर्कर्स हे जे दिसतात ना हे सगळे इनपुट्स होते त्या इक्वेशन मध्ये. ते फक्त मला ते इक्वेशन फाइंड करायचे. म्हणजे मग तो फॉर्म्युला भेटला की होईल. झालं मग. असं. ओके. तो दिलेला फॉर्म्युला ते फक्त ते मला आठवत नाही कारण मीच स्वतः तयार केलेली आहे शीट 3 वर्षात. असं. ठीक आहे सर. पण मग उद्यापर्यंत तुम्ही देशाल का तो फॉर्म्युला? चालेल. कारण परवापासून ओरल बोलले सर. अरे काही नाही, ते इंटरनल ओरल आहे. ते काही इंटरनल पण 2 पॅकेट आणले तेव्हाच डोकं खाल्लं. नाही ठीक आहे ना, सगळं क्लिअर आहे. कसं इंटरनलला थोडं नीट केलं ना. नाही ठीक आहे ना, उद्या सांगून देतो. ठीक आहे. आणि सर बोल. आणि सर ते कसं आता माझा प्रोजेक्टचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलून घेऊ. चालेल. मला आता थोडं बाहेर जायचंय. मी उद्या मग ते ऑब्जेक्टिव्हच बघून घेऊ. ते ऑब्जेक्टिव्ह प्रमाणेच केलेलं आहे सगळं याच्यामध्ये. ठीक आहे. ते ऑब्जेक्टिव्ह प्रमाणेच केले, पण फक्त कसं ऑब्जेक्टिव्ह कुठे सॅटिस्फाय झालं ते सांगायचं ना. चालेल. ठीक आहे.
हे काही नाही, मी आता तर सर्च करतो लेबर प्रोडक्टिव्हिटीची इक्वेशन एक्सेल शीट मध्ये दिले बहुतेक. त्याच्यात मध्ये हे हा इनपुट्स आहेत सगळे, नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, सॅम्पल्स आणि त्याच्यानंतर एक कोणतं तरी फॅक्टर आहे, त्याला मल्टिप्लाय केलं की हे व्हॅल्यूज मिळतात आपल्याला. सर, पण मग हा टेबल जर एक्सेल शीट मध्ये असेल तर मग फॉर्म्युला तिथे दिसेल ना क्लिक करून? हा, त्याच्यावरनं चालेल ना हा व्हॅल्यू. मग सर म्हणजे फॉर्म्युला भेटून जाईल तुम्हाला असं बोलते मी. ना मग तेच सांगतोय ना की ते हा मुलगा आहे तो अहमद जुब्स म्हणून, तर त्याचे हो हो तर त्याचं बघतो मी एक्सेल शीट पाठवलेलं आहे, त्याचं स्टायर ठीक आहे. गेजवर केलेलं होतं. नसेल ओके तर मी सर. हा बोल. म्हणजे सर फर्स्ट थिंग तुम्ही ते एक्सेलचा फॉर्म्युला बघणार, हम्म. म्हणजे फॉर्म्युला मला सांगशाल. हो हो त्यानंतर सर मयुरेश सर कडून ते ग्राफची माहिती घेऊ ना? ते ग्राफ कसा बनवला ते बघून घे. ओके. आणि ओके. बस मग झाला, मग एंड आहे सगळं प्रोजेक्ट, म्हणजे सगळं व्यवस्थित आणि आहे. ऑब्जेक्टिव्स बद्दलचं आपण उद्या बोलू सर. सर उद्या दुपारून किंवा म्हणजे 12 वाजता वगैरे, 12-1. चालेल, मी उद्याचं सांगतो तुला टाइम. ठीक आहे. ओके ठीक आहे सर, मला अजून काही डाऊट आला तर मी विचारते. हो हो हो, चालेल, ठीक आहे. ओके, मी रेकॉर्डिंग सर पाठवून मला देतो ही तुला. रेकॉर्डिंग हो हो हो, ओके ठीक आहे. ओके, ठीक. ठीक आहे. चालेल सर, थँक्यू.